याचं उत्कृष्ट उदाहरण तुमच्यासमोर बसलेलं आहे. कारण मला आज सकाळी पुण्याला कार्यक्रम होता. मी पुण्याला माझ्या कार्यक्रमाला जाणार होतो. तिथून विश्व मराठी संमेलन आमचं वेगळं असतं, परंतु आमचं पुण्याला विश्व मराठी संमेलन तिथं जाणार होतो आणि नंतर मुंबई शहरात राहणार होतो. त्यामुळे तिथं राहायला पाहिजे. तर राणीचं पुण्याला एवढं ट्रेन करून ठेवलं की त्यांनी मला त्याचे सगळे कार्यक्रम रद्द करायला इथं आलंच पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम रद्द केले. आणि खरं तर माझं तर विमान पुण्याला जायला, कारण आज मुंबई विमानतळावर काम चालू आहे. त्यामुळे प्रायव्हेट विमान आहे, त्याला 5 नंतर उतरवता येत नाही. मला पुण्याला जाऊन परत मुंबईला पोहोचायचं आहे. कारण राणीसाहेबांची नेहमी तक्रार असते की तिथं तू भाषण करतोस आणि निघून जातो. म्हणून राणीसाहेब माझं भाषण शॉर्ट करणार आहे, तुमचं भाषण संपल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि तुम्हाला अगदी तुम्ही नव्याने आला, तुम्हाला कदाचित फिगर्स माहिती नाही. आपल्याकडे हायएस्ट निधी BTCला 260 कोटी रुपये राणीसाहेबांना माहिती आहे. माझ्याकडे ते खातं होतं म्हणून 260 कोटी होऊ शकला. पण आम्ही बाहेर का पडलो? तर आम्ही बाहेर अशासाठी पडलो की आमचेच मुख्यमंत्री झाले आणि तो 260 कोटीवरून 140 कोटी रुपये झाला. आम्हाला 200 म्हणजे मी अजितदादांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही एवढं 260 वरून 140 कोटी केले. तर ते म्हणाले की मी गेले ठीक आहे, माझं ते म्हणणं आहे की प्रत्येकाला लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मात्र हा निधी वाढू शकतो. मी सांगतो 260चा 140च झाला. मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही. आम्हाला 200 कोटी रुपये दर वर्षाला तांदळाचे मिळायचे. असे एकत्र 460 कोटी रुपये जिल्ह्याला मिळायचे. एका फटक्यामध्ये ती योजना रद्द झाली. आमचे 450 कोटी रुपये परत मिळते. मी तुम्हाला का सांगतो, हे जिल्ह्यामध्ये जी लोक मागे राहिले आहेत त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की लोक बाहेर का पडतात. लोक पैशासाठी बाहेर पडत नाही, लोक स्वाभिमानासाठी बाहेर पडतात. फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. आंबोली चौकून वेळेचा प्रश्न होता. शेवटच्या दिवशी मी ऑर्डर काढून घेतली की शेतकऱ्यांना जमीन वाटावी. आल्यावर सगळे निर्णय स्थगित झाले. मी 2.5 वर्षामध्ये किमान 25 वेळा भेटलो असेल सर. आता मी साहेब म्हटलं तुम्हाला आवडणार नाही, पण मला ती सवय आहे. तर मी मुख्यमंत्री महोदयांना किमान 25 वेळा भेटलो की एक सही करा आणि तो स्टे उठवा. 2.5 वर्षामध्ये त्या स्टे उठला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेला यात्रेला मंत्री होतो त्यावेळेला एकदम पाणबुडी झाली म्हणून 65 कोटी रुपयाची स्कीम मंजूर केली. त्यातले 25 कोटी रुपये NTPCला पाठवले. त्याच्यानंतर आदित्यजी हे मंत्री झाले पर्यटन खात्याचे. 1 रुपयाने तो प्रकल्प पुढे पडला नाही. तसेच 25 कोटी आज सुद्धा पडून आहेत MGDCकडे. म्हणजे शेवटी लक्षात घेतलं पाहिजे की आमचा जिल्हा आहे, आमचा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे, तर आम्हाला सुद्धा न्याय मिळाला. असा अन्याय आपण सहन करू शकत नाही. आणि आमची मागणी काय होती की आपण जनतेसमोर काय म्हणून गेलो, तर आपण जनतेसमोर भाजप सेना युती म्हणून गेलेलो आहोत. तर जनतेने आपल्याला मॅन्डेट काय दिलेलं आहे की सेना आणि भाजपचं राज्य आलं पाहिजे आणि इतर जे पक्ष आहेत हे विरोधी पक्षामध्ये बसले पाहिजे. आणि मग असा मॅन्डेट असताना आपण जर जनता ही सर्वोच्च असते, जनतेवर लोकशाही चालते आणि जनमताचा अनादर तुम्ही करता आणि आम्हाला मात्र तुम्ही वेगवेगळी नावं घेता, हे साफ चुकीचं आहे. तुम्ही एक दिवशी बसा, जी लोक मागे राहिलेली आहेत त्याला विचारा हे खरं आहे की नाही. आणि हे जर खरं असते तर मग सर्वांनी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चाललं पाहिजे. तुम्ही मला सांगा की ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला आणि तो अपमान एका केंद्रीय मंत्र्यांनी केलेला होता, त्या केंद्रीय मंत्र्यांना शेवटपर्यंत बाळासाहेबांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवायला दिलं. त्याला बाळासाहेब म्हणतात. आणि मग ते बाळासाहेबांनी विचार विसरला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधी काय म्हणत असतील तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, राहुल गांधींचं लहान वय आहे, त्यांना माहिती नाही की काँग्रेस काय आहे. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एकमताने ठराव झालेला होता. काय ठराव झालेला होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांची ताबडतोब तुरुंगातून सुटका करा. ठराव कुठे झाला? काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये. मग काँग्रेस हा ठराव करतं तर महात्मा गांधींना माहिती नाही का ते स्वातंत्र्यवीर आहे? जवाहरलाल नेहरूंना माहिती नाही का? तिथं आपले पटेल साहेब होते, त्यांना माहिती नाही का? सगळ्यांना माहिती होतं. म्हणून वल्लभभाई पटेल सगळ्यांनी एकमताने सांगितलं होतं की हा सगळ्यात जाज्वल्य असा स्वातंत्र्य सैनिक आहे आणि याला तुरुंगात डांबून ठेवू नका. आज काय परिस्थिती आहे? त्यांच्यावरच जेव्हा राहुल गांधी बोलतात
आणि आमचे युवराज त्याला जो मिठी मारतात त्याला आम्ही ते सहन करू शकत नाही, एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. तर महाराष्ट्राला स्वतःचा एक स्वातंत्र्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्याची लढाई ही महाराष्ट्राच्या भूमीवरून केली गेली. काँग्रेसची स्थापना ही मुळात मुंबईला महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. महात्मा गांधींचं 60% लढा हा महाराष्ट्रातून चाललेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र ह्या भूमीबद्दल आम्हाला राहुल गांधींनी सांगायची काहीही गरज नाही, स्वातंत्र्याबद्दल आम्हाला काही सांगायची गरज नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांचा आदर ठेवतो. आमचा सुद्धा हिंदुत्वाचा आदर सर्वांनी ठेवला पाहिजे अशी आमची सार्थ अपेक्षा आहे. आणि माझ्याकडे कार्यकर्ता जेव्हा माझ्याकडे ऑप्शन होतं की भाजपमध्ये जायचं, शिवसेनेमध्ये जायचं, तर शिवसेनेमध्ये का गेलो तर बाळासाहेबांनी गोरगरीब लोकांसाठी काम केलं. आज सुदैवाने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, ज्यावेळेला तुम्ही आम्हाला स्टेजवर सगळ्यांना एकत्र बघता त्यावेळेला शिवपुरातली 80% मतं ही एका बाजूला असतात. त्याच्यामुळे काही काळजी करण्याची कारण नाही आणि कोणी उमेदवार सुद्धा जाहीर करण्याची काही गरज नाही. मिळवण्यासाठी मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये तर आपण काय करतो, ग्रामपंचायत इलेक्शन लागली एकमेकाशी भांडण होतात, पंचायत समिती लागली एकमेकाशी भांडण होतात, जिल्हा परिषद लागली एकमेकाशी भांडण होतात. पण लोक बघणारे काय म्हणतात, हे भांडण जुळे एकत्र कसे काम करणार, हे कधी त्यांच्या मनामध्ये यायला देऊ नका. आजपासून सर्वत्र तिन्ही पक्ष एकत्र राहिले पाहिजे हे सांगण्यासाठी हा मेळावा आहे. एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, कारण हा प्राथमिक मेळावा आहे आणि हा मेळावा झाल्यानंतर विभागीय मेळावे होणार आहे. त्याला आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सगळी लोक हजर राहणार आहेत. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे वातावरण निर्माण केलं पाहिजे की आज आपली एवढी शक्ती निर्माण करा की कोणीही आपला उमेदवार असला तरी डोळे झाकून तो निवडून आला पाहिजे, एवढी ताकद निर्माण करा. एवढं मी याप्रसंगी सांगतो. तुम्हाला थोडंसं आपले कार्यक्रम घेऊन सुद्धा लोकांच्या समोर करा. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली की कोकणाचं वैशिष्ट्य काय आहे, काजू कोकणचं वैशिष्ट्य आहे. मी त्या समितीचा अध्यक्ष होतो. 1500 कोटीचा प्रस्ताव दिला की हे कोकणाला 1500 कोटी रुपये मिळाले पाहिजे. 2.5 वर्षामध्ये 1 रुपया दिला नाही. आदरणीय शिंदे साहेब याला मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले. 1500 कोटी रुपयाची योजना ही कोकणासाठी जाहीर केली. तुम्ही बघा की किती प्रेम असू शकते. आणि केवळ असं नाही तर प्रत्येक गोष्ट जी कोकणासाठी होती कुठलीही गोष्ट ही आपल्याकडे पोहोचू शकली नाही. आणि म्हणून शिंदे साहेबांचं सरकार यायला लागलं. मी तुम्हाला 2.5 वर्षामध्ये स्टे उठवलेला नव्हता. शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी स्टे उठवला त्याचा ठराव झाला, त्यांना तो जमिनीचं वाटप सुद्धा होईल. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आज बघा राजेसाहेब केंद्रामध्ये मंत्री आहे, उदय सामंत उद्योग मंत्री आहे, मी शिक्षण खात्याचा मंत्री आहे, त्याच्यानंतर आपले रवींद्र चव्हाणच्या PWDचे मंत्री आहेत. 4 मंत्री असताना आपण जर जिल्ह्याला न्याय देऊ शकलो नाही तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून उद्याच्या काळामध्ये तुम्ही काय ठरवलं पाहिजे, महिला बचत गटांसाठी खूप चांगल्या योजना राणेसाहेबांच्याकडे आहेत. महिला बचत गटाचे अनेक चांगल्या योजना शिवरत्नमध्ये आहेत. राणेसाहेबांची तर अशी संकल्पना आहे की एकाच ठिकाणी देशी गाय, त्याच ठिकाणी कोकणमध्ये शेळ्या, त्याच ठिकाणी आपल्याला इथं आहे पोल्ट्री असं. तसंच सिंधुदुर्गमध्ये सुद्धा योजना ज्यांनी राणेसाहेबांच्या निदर्शनाला आणून दे. आपण बॅकयार्ड पोल्ट्री करतो ज्याच्यामध्ये 10 रुपयाने 1 अंड विकत घेण्याचा आपण करार केलेला आहे. आपल्याकडे शेळी मेंढीचे आपण हे देतो. परंतु एक अशी योजना, या तिन्ही योजना एकत्र आल्या पाहिजे असं जे राणेसाहेबांचं विजन आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ततेकडे मिळलं पाहिजे. मी शालेय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून आमचं जे युनिफॉर्म शिवायचं काम असतं सगळं महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुसतं 75 कोटी रुपये शिलाईचं बिल हे बचत गटांना जाणार. शेवटी आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पूर्वी काय पैसे मिळत होते, आज समजा आदितीचा विचार आहे, आदिती तुमच्या डिपार्टमेंटला संपून सुरू आहे बरोबर, त्याचे मार्च महिन्यामध्ये आपण पैसे वाढवतो बरोबर. माझ्या डिपार्टमेंटमध्ये जे स्वयंपाकी असतात त्याचे मार्च महिन्यामध्ये पैसे वाढवतो. आमच्याकडे शिक्षक सेवक असतात 4, 6, 8 हजार रुपये होते, 14, 16, 11 हजार रुपये
असिस्टंट असतो 1500 रुपयावर काम करायचा, आम्ही त्याचा पगार 18,000 रुपये केला. आम्ही सातत्याने पैसे वाढवतो, परंतु खाली मात्र कोणीतरी जाऊन गैरसमज करतो की हे सरकार वाढवत नाही. 7-7, 8-8 वर्षानंतर आम्ही पगार वाढवले, तर त्याच्याबद्दल सुद्धा कोणीतरी त्यांना भडकवतं आणि ह्याला विरोधी पक्ष म्हणतात. आणि मग तुम्ही सुद्धा उतरलं पाहिजे या मैदानात, त्यांना समजून दिलं पाहिजे की आपण ग्रामीण पातळीवर काम करतो, त्याला ग्रामीण पातळीवर किती पैसे इतर महिलांना मिळतात त्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे मिळतात, हे सुद्धा आम्ही वाढवणार आहोत. अधिकचे पैसे सुद्धा आम्ही देणार आहोत. पण गेल्या मार्च आपण कोणीच वाढवत नव्हते. संजय गांधी 13,000 होते, किती दिवस कोणी पैसे वाढवत नव्हते, आमच्या सरकारने वाढवत होते पैसे. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विमा भारतामध्ये कुठेही दिला जात नाही, आपलं सरकार ते देतं. मोदी साहेब ज्याप्रमाणे 6,000 रुपये देतात, आपलं सरकार 6,000 रुपये देतं. हे आपण लोकांना जाऊन कधीतरी सांगणार की नाही, हा मला प्रश्न आहे. दुधाची किंमत कमी झाली, आपण सगळे जे दुधाचे उत्पादक शेतकरी आहेत प्रत्येकाच्या अकाउंटला थेट पैसे जमा होणार आहे. काल आपल्याकडे पाऊस झाला, त्याच्यापैकी आपण 1 रुपयाचा इन्शुरन्स केला, त्याच्यामध्ये 2,000 कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांना गेलेले आहे, 25% रक्कम, म्हणजे 8,000 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे. आपण कधीतरी जाऊन त्यांना सांगणार की नाही, हा प्रश्न आहे. नाही तर त्यांना वाटतं की अकाउंट माझ्या खात्यावर जमा होत आहे. जसं मोदी साहेब 6,000 रुपये जमा करतात शेतकऱ्यांच्या खात्यावर, आपलं सरकार सुद्धा 6,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करतो. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कांद्याचा भाव कोसळला तर आपण कांद्याला वेगळी सबसिडी दिलेली आहे. आज आपल्याकडे भात उत्पन्न करणारा शेतकरी आहे, त्याच्या अकाउंटला थेट पैसे जमा होतात, हे आपल्या सरकारने सुरू केलेलं आहे. भातावर बोनस द्यायला आपल्या सरकारने सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कधीतरी शेतकऱ्याला जाऊन सांगायला लागतं. मच्छीमाराला 120 HP ची मर्यादा होती, त्याच्यावर त्याला डिझेल सबसिडी मिळत नव्हती. आपल्या सरकारने ही मर्यादा काढून टाकली. कधीतरी आपण मच्छीमारांपर्यंत जाण्याची गरज आहे. अनेक योजनांच्या आदरणीय राणेसाहेबांच्या डिपार्टमेंट मार्फत गावामध्ये जातात, अनेक योजनांच्या आदरणीय आमच्या उदय सामंत साहेबांच्या डिपार्टमेंटमधून राबवल्या जातात. राबवलं सगळं जातं, परंतु आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही. मला एखादा गाडीमध्ये राणेसाहेब सांगत होते की दीपक आपण लोकांपर्यंत पोहोचत आहे. बरोबर ना साहेब, आपण देतो पैसे, तो आपण रस्ते देतो, पाणी देतो. आणि आम्ही जे तुम्हाला सांगतो 140 कोटीचा योजना होती, गेल्या वेळेला फडणवीस साहेब अर्थमंत्री झाले, 200 कोटीची केली. बरोबर, आता तुम्ही हे वाढवायचे असेल तर तुम्हाला अजित काय लागणार. तर मी तुम्हाला सांगतो की बघा, आमच्याकडे वर आमचे अतिशय चांगले संबंध असतात. काल माझा हिंगोलीला कार्यक्रम होता पक्षाचा, परंतु मला फडणवीस साहेबांचा फोन आला, कुठल्याही परिस्थितीतून नागपूरला आलं पाहिजे. मी हिंगोलीचा कार्यक्रम रद्द केला, नागपूरला गेलो. काल रात्री नागपूरहून मुंबईला आलो, मुंबईहून इथं आलो आणि उरलेले कार्यक्रम काढले. एवढे आमचे वर चांगले संबंध आहेत. एखादी गोष्ट जर करायची असेल जिल्ह्यासाठी आणि राणेसाहेब आणि आम्ही सगळे गेलो एकत्र, ह्या जिल्ह्याला काही मिळण्याचं काहीच नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला जिल्हा वेगळा आहे. आपल्या जिल्ह्याला समुद्र किनारा आहे, आपल्या जिल्ह्याला फलोद्यान आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये मोठी मोठी जंगलं आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये मच्छीमारी आहे, समुद्र किनारा मोठा असतो. आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटन आहे, हे कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही. फलोद्यानामध्ये आंबा, काजू सगळं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. मग ह्या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून मुख्यमंत्री जे जरी साताऱ्याचे सुपुत्र असले तरी त्यांची कर्मभूमी कोकण राहिलेली आहे. आणि म्हणून आपली जी सगळी मोठी महामंडळ आहे, जसं सिडको आहे, जसं MMRD आहे, जसं म्हाडा आहे, सगळ्या कॉर्पोरेशनला एकत्र करून त्यांनी एक मोठं कॉर्पोरेशन तयार केलं आहे आणि स्वतः ते त्याचे अध्यक्ष आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष आहेत. आणि कोकणाला लागेल तेवढा पैसा हा या महामंडळाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोकणाला एवढं मिळत असताना भाषण करणारे करतात, त्यांनी काहीच दिलेलं नाही कोकणाला. आपण मात्र देतो, परंतु आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही. ते पोहोचलं पाहिजे. तुम्हाला सांगा, नळातून पाणी एका तरी विकसित होत असलेल्या विकसित होत असलेल्या एकही असा जगातला देश दाखवा की ज्यांच्याकडे नळाने पाणी वापरतो. आदरणीय पंतप्रधान मोदयांनी घरघरामध्ये नळाने पाणी पाठवायची व्यवस्था केली. आपण पुढे जाऊन सांगतो काय हे मोदी साहेबांनी केलेलं आहे म्हणून. प्रत्येक महिला जिला गॅस पाहिजे
त्याला जुना गॅस गॅस दिलेला जातो. आपण जाऊन सांगतो का प्रत्येकाला? प्रत्येकाच्या नावाचा अकाउंट उघडलेला आहे बँकेमध्ये. आपण कधी जाऊन सांगतो का आरोग्य विमा प्रत्येक माणसापर्यंत? आमच्या सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की जेवढे नागरिक आहेत सगळ्यांना फ्री आरोग्य योजना. आपण लोकांना जाऊन हे कधीतरी सांगितलं पाहिजे. आणि एवढंच मला सांगायचं की 2-3 महिन्यांनी इलेक्शन लागणार आहे लोकसभेचं. आणि लोकसभेचं इलेक्शन हे केवळ विकास कामावर जिंकता येणार नाही. ते काय करतायत? ते लोकांना एकत्र करतायत. एका काळी मराठवाड्यामध्ये खान की बात असं म्हटलं जायचं. त्यावेळेला शिवसेनेचं तिथं प्रभुत्व होतं, पण रणजित लोकांनी त्यांचं नाव घेत नाही. ते गेले खानाच्या बरोबर, आम्ही राहिलो पाण्याच्या बरोबर. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही वस्तुस्थिती लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे की हा लढा बाळासाहेबांनी सुरू केलेला होता. आम्ही उद्या धर्माच्या विरोधात नाही, सर्व धर्माला बरोबर घेऊन जाणारे आम्ही आहोत. पण उद्या कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही. उद्या कोणी खलिस्तान जिंदाबाद म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून बाळासाहेब काय म्हणायचे की या हिंदुस्थानावर प्रेम करणारा प्रत्येक मनुष्य तो कुठल्याही धर्माचा असू दे, तो त्याला आम्ही हिंदू म्हणतो. आणि ही हिंदूची व्याख्या घेऊन आपल्याला हिंदुत्व आपल्याला जागृत करायचं. हिंदुत्वाचं 22 तारखेला राम जन्मभूमीचं खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचं जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं मोदी साहेब पूर्ण करतायत. 370 कलम हटवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, मोदी साहेब पूर्ण करतायत. तर शिवसैनिक 100% आपल्यावर असला पाहिजे. आणि म्हणून राणेसाहेबांनी जे सांगितलं 80% जर आपल्याकडे आलेले असले तर 20% मागे का राहिले पाहिजे? आपण निश्चितपणे त्याच्यावर काम करू. आणि राणेसाहेब आपल्या मार्गदर्शनाकडे पुढच्या 3 महिन्यामध्ये लोकांना दिसेल असा विकास आम्ही तुम्हाला करून दाखवू, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथून मला पुण्याला मुंबईला जायचं आहे. राणेसाहेबांचं भाषण संपल्यावर मी लगेच निघणार आहे. कार्यकर्त्यांनी परत काही कामं असतील पुन्हाही मी ती कामं करेल. परंतु 5ला मुंबई विमानतळ बंद होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची मनापासून परवानगी घेतो. आणि मी तुम्हाला सांगतो मुंबईचा काळामध्ये 25 वर्षामध्ये जे करू शकले नव्हते नावानंतर राणेसाहेब घेतली. आम्ही तो 1 वर्षामध्ये करून दाखवलेला आहे. आणि त्या 6 महिन्यामध्ये मुंबई वेगळी असेल, आंतरराष्ट्रीय शहर असेल असं सुद्धा मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून आपल्याला माहिती देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.